सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी आकाशी घेऊया भरारी जगूया बिनधास्त आपली मर्जी आपली तर स्वप्न एकदम वरची कॉलेजचं कॅम्पस गूगल यारी सचिन तो जनहित में है जारी जिंदगी प्रेमाची मिठाई जिंकण्याचं टॉनिक डेरिंग देई कैफे में चिल मारू यारा सेल्फी बार बार शेयरिंग का जमाना सुनना वाईफाई वाला प्यार ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्ट पिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफ टाइम हैंग आउट फ्रेशर्स ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्ट पिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफ टाइम हैंग आउट फ्रेशर्स हाँ मी तुम्हाला लिस्ट पाठवेल ना सर. Give me the phone. सॉरी सर. I said give me the phone. सरांनी सायलीचा फोन जप्त केलाय. मी नाही राहू शकत माझ्या फोन शिवाय. रेणू काय करायचं? Siley, this is your special hands tea. हे Partner for the freshers party. हे बघ. आता ही मुलं तुमची नाही आहेत, माझी आहे. चूक केली तर रस्ती केट करणार. मला जाब नाही विचारायचं. लग्न करून पत्ता बदलण्यापेक्षा माझ्या स्वतःच्या करिअरचा पत्ता शोधणार आहे मी. अगं चतुर्थी आहे ना आज. हे हो, आपण सगळे मिळून आरती करूयात का? सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. हॅलो सर. हॅलो. वेलकम सर. वेलकम 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 वेलकम. वेलकम. मला वेलकम करायला मी काय तुमच्या या गणपती उत्सव मंडळाला भेट द्यायला आलेला सेलिब्रिटी आहे का? नाही नाही सर, तसं नाहीये. मी फक्त नाही. कसं आहे, कसं आहे मग तुमच्या या अखिल महिला सार्वजनिक गणपती उत्सव मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा कोण आहे? ऍक्च्युली सर, म्हणजे आम्ही ना हे सगळं. अच्छा, आपण आहात का? नाही सर नाही, तिची काही चूक नाहीये. हो, खरं तर आम्हा कुणाचीच काही चूक नाहीये. हा हो सर. सर, मी जेव्हा गावावरून आले ना तेव्हाच हा बाप्पा माझ्या सोबत घेऊन आले होते. हो सर. अच्छा, म्हणजे हा सीझनल गणपती नाहीये, प्राचीन देवस्थान आहे, बरोबर ना? हा जो अमूल्य ठेवा तुम्ही जतन करून ठेवलात ना, त्याबद्दल तुमचा सत्कार व्हायला पाहिजे. तुम्ही एक काम करा, उद्या सकाळी माझ्या ऑफिसमध्ये या आणि तुमचं प्रशस्ती पत्रक घेऊन जा. त्याच्यावरती नावं मी पहिल्याच दिवशी टाकलेत, नाही का? आणि सह्या करायला मला आवडतं. नाही सर, सर सॉरी सर. मी सांगते ऍक्च्युली काय आता काय झालं. सांगतेस तू? ते आज गणेश चतुर्थी आहे ना, तर सगळीकडे मग बाप्पा बसतात म्हणून मग आम्ही पण. हा, चतुर्थी. गणेश चतुर्थी. आता तू मला पंचांग शिकवणार का? गणेश चतुर्थीला गणपती बसतात हे मला माहिती नसायला मी का उत्तर ध्रुवावरून आलोय का? कुठे होतो मी? उत्तर ध्रुव. सर, सर ऍक्च्युली तसं म्हणायचं नव्हतं तिला. तिला काहीतरी वेगळं म्हणायचं होतं. आणि मला काय म्हणायचं सर की माझे बाप्पावर खूप श्रद्धा आहे ना, म्हणून मग. हो का? नाही, तुझी श्रद्धा आहे ना ती तुझ्याच जवळ ठेव. श्रद्धेच्या नावाखाली हे असे शोपीस करून गाव गोळा करणं मला आवडत नाही, समजलं?
सराव असं काय म्हणताय? उत्सवामुळेच तर माणसं एकत्र येतात ना. आणि लोकमान्य टिळकांचा गणेशोत्सव सुरू करण्यामागचा उद्देश हाच होता की सगळ्या माणसांनी एकत्र यावं. टिळकांचं नाव घ्यायचं नाही. रेणू रडू नको, शांत हो. बघा, अशा उत्सवाच्या नावाखाली लोक गोळा केलेले मला आवडत नाही. तुम्ही लोक गोळा करता पण देव हरवतो ना. बघा बघा, त्या फुलांच्या आणि पेढ्यांच्या गर्दीमध्ये त्या गणपतीचा जीव गुदमरतोय. माझी परवानगी न घेता जर का कोणताही उत्सव केला तर तुम्हाला स्टुडंट एक्सचेंज प्रोग्रामच्या अंडर बर्मुडा ट्रायंगलला पाठवेन. समजलं? सर, बर्मुडा? आता माझ्याकडे काय बघताय? आवरा. You hooligans, quick! रडू नको ना रेणुका. नॉनसेन्स. या आजकालच्या मुली पण ना. काय झालं? तुला मी कसा वाटतो रे? नको सर. नाही नाही, म्हणजे त्याला हा प्रश्न नकोसा वाटतोय. ओके, मग माझ्या चेहऱ्याकडे बघून तुला काय वाटतं? सांगायलाच पाहिजे का? नाही, कसे आई म्हणते की सणासुदीला माणसाला दुखू नये. मला तू सांग नीरव. अरे हो, एक मिनिट. पण आधी सांग तर नक्की झालंय काय? अरे काही नाही रे. तिकडे खाली एक मुलगी उभी होती, तर तिला मी विचारलं की तू फ्रेशर्स पार्टीला माझी पार्टनर होशील का? तर ती काय म्हणाली? ती मला म्हणाली, यू लुक ओल्ड. आता मला सांग, कुठल्या तरी अँगलनी माझं वय झालंय असं वाटतंय का रे? चहा मस्त झालंय रे. नॉनसेन्स. नीरू, तशी काय हरकत नाही ना असं वाटायला? काय? नाही म्हणजे असं टॉप अँगलनी पाहिले ना की असे 4-5 केस पांढरे वाटतात इतकंच, बाकी काय. खरंच माझे काही केस पांढरे झालेत का रे? इट्स ओके रे, हे खूप नॉर्मल आहे, सगळ्यांचंच होतं. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जो हार्मोनल चेंजेस होतात ना, तेव्हा हे असं केस पांढरे पडतात, केस गळतात, टक्कल पडतं. आणि नीरू, मी तर ऐकलंय की या तिन्ही गोष्टी काही लोकांसोबत एकत्रच होतात, आणि ते पण महिनाभरात. ए बाळा, तुझ्या घरचे सगळे डॉक्टर आहेत ना? हो ना? तर मग वडिलांना विचारशील का यावर काही उपाय आहे का? एखादं औषध वगैरे सांग ना, प्लीज प्लीज प्लीज. बघ ना काहीतरी, प्लीज प्लीज बघ ना. हे सांगितलं असतं रे, पण माझ्या घरात कोणी केसांचा डॉक्टर नाही आहे ना. पण नीरू, तुला माहितीये, औषधांपेक्षा ना नॅचरल उपायच बरा. बेस्ट. नॅचरल उपाय बेस्ट. येस, नॅचरल उपाय चांगला आहे. म्हणजे त्याचे काही साईड इफेक्ट्स पण नसतात नाही. माझ्याकडे हा एक उपाय माझे मामा करायची. मला सांग ना प्लीज प्लीज प्लीज. नक्की? येस प्लीज. मग ऐक. मला खाली उतरवा रे सम्राट. नीरव मला खाली उतरव. अरे सम्राट्या, हे काय उपाय दिला रे मला? अरे रक्त पोचू दे खाली. रक्त कुठं? मला खाली. हा मामा बोल. त्याला इमर्जन्सी आलेली दिसते, आणि मला धवलकडे जायचंय गणपतीला. शो यू बटर कीप क्विक. It's not quick, it's quiet. Better keep quiet. हा, तेच ते. जातो. मला खाली सोडा. सम्राट नीरव. हाय, एक मिनिट. डन. काय? कसा आहेस बाळा? सरप्राइज्ड. मुंबईत काही काम होतं का? नाही, फक्त तुला भेटायला आले. तुला भेटायला येण्यासाठी मुंबईच्या कामाचं निमित्त कशाला?
बरं, काय म्हणते कॉलेज? सुपर. हो. तसे प्रिन्सिपल थोडे विचित्र आहेत पण ओके, पण बाकीचे क्राऊड एकदम धमाल. आता थोड्या दिवसांनी आमची फ्रेशर्स पार्टी आहे. ग्रेट. म्हणजे एकंदरीत इथले सगळे मित्र, या कॉलेजचं वातावरण तुला आवडायला लागलंय तर? येस मम्मा, मला ना तुमचा फक्त सपोर्ट हवाय, बाकी काही नको. नीरव, वी आर देअर फॉर यू. आमचंही हेच स्वप्न आहे की आयुष्यात तू खूप मोठं व्हावं. एक मिनिट, हा फॉर्म वाच. युएसच्या टॉपमोस्ट मेडिकल कॉलेजचा फॉर्म आहे हा. यांची एक ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम आहे. आय एम शुअर नीरव, तू ती एक्झाम नक्की क्लिअर करशील. बाळा, आम्हाला काळजी आहे तुझ्या भविष्याची. तुला सांगू रादर, आम्ही ह्या संधीची वाट पाहत होतो आतुरतेने. तू ना US मध्ये डॉक्टरी करशील. पण मला इंडियात राहूनच फिल्म मेकिंग करायचं असेल तर? व्हॉट आर यू टॉकिंग नीरव? हा तुझा नाही, तुझ्या वयाचा दोष आहे. तुझ्या वयातली सगळीच मुलं हे असं काहीतरी बघतात, कोणाचं तरी काहीतरी, आणि उगीच रिबेलस वागायला जातात आणि मग आयुष्यात पस्तावतात. म्हणजे तू हे सगळं सांगण्यासाठी मला इथे भेटायला आलीस? हो नीरव, कारण मला माहित होतं की तू उगीच फोनवरनं वाद घालशील माझ्याशी. म्हणूनच प्रत्यक्षात तुझ्याशी बोलायला आले, माझ्या अंगात 104 ताप असताना सुद्धा. अगं तू तू का आलीस मम्मा इथे? चोख गरम आहे तुझं अंग. नीरव, मी आणि तुझ्या डॅडने एक स्वप्न पाहिलं. आम्हाला ना तू डॉक्टर झालेलं पाहिजे. खूप पैसा कमव आणि मग तुला काय करायचंय ते कर. म्हणजे तुला फिल्म मेकर व्हायचंय ना? हो ना, आमचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. करशील ना एवढं माझ्यासाठी? हो, पण तू आधी घरी जा आणि आराम कर. नीरव, एव्हरीथिंग विल बी ऑल राईट. ट्रस्ट मी. बाय. बाय. भाषेच्या सौंदर्याविषयी जगभरात वेगवेगळ्या तत्ववेत्यांनी वेगवेगळ्या भूमिका मांडल्या आहेत. मी एक लावू का? वेडा आहेस का? आय नो ते बोर आहेत, पण वयाने थोर आहेत रे. तसं नाही रे, हा धवल आला नाही ना अजूनपर्यंत. तर त्याला लावू का फोन? कशाला? तू म्हणाला होता ना की घरून घेऊन जाईन आणि दाखवीन बाप्पा. सर, मे आय कम इन सर? सर, ते लायब्ररीत वाचत बसलो होतो. वाचता वाचता कधी डोळा लागला, कधी वेळ गेला कळलंच नाही सर. थँक्यू सर. थँक यू.
अभ्यासाच्या नोटीस. स्पोर्ट्सला कोण नोटीसच करत नाही इथे. कसले बकवास कॉलेज आहे. मामाला पण कबड्डी 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 सम्राट ए मला पण सांगा ना तुम्ही नक्की कुठे जाणार आहात? आम्ही ना ते बघायला चाललोय गणपती. अय्या हो कुठला गणपती? सिद्धिविनायकचा? नाही धवलचा. म्हणजे त्याच्या घरी बसतो गणपती म्हणून आम्ही त्याच्या दर्शनाला चाललोय. हा अच्छा अच्छा. ए मला सांग कोण कोण जाणार आहे? आम्ही कोण कोण कबड्डी 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 कबड्डी. असं का बडबडतोस तू? असं का मी कुठे बडबडतो? मी ना बडबडतो कुठे. काय नाही करत. मग सांग ना कोण कोण जाणार आहे? आम्ही ना मी आणि नीरू जाणार आहे दोघे. नीरू म्हणजे नीरव? नीरव आणि तू. अच्छा अच्छा म्हणजे सगळी मुलंच जाणार? मुलं नाही. मुलं कुठे. एक मुलगी पण आहे मनवा पण येते आमच्या बरोबर. अय्यो मनवा पण येते? ए कधी जाणार आहात तुम्ही? संध्याकाळी जाणार आम्ही. आणि परत कधी येणार? आम्ही परत. आणि कसं जाणार आहात? आणि अजून कोणी आहेत का? हॉस्टेल मधली परमिशन घेतली का? आणि मला असं वाटतं मी आणि नीरो मनवा आणि धवलच्या गाडीने जाणार आहोत. ओके. आज संध्याकाळी जाणार. आज रात्रीच परत येणार. जर तुला यायचं असेल तर आमच्या सोबतच ये. ठीक आहे बाय. अरे सम्राट पण सम्राट बाय 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 बाय. असं का पळून गेला हा? कितीही वादळ येऊ देत मी वड आहे. कितीही वादळ येऊ देत मी वड आहे. पुढे तू डिस्टर्ब नो करूस मला. मला सुस्त आहे आता. सॉरी सॉरी हा सॉरी. सायली काय करतेस? कसं आहे काल आपल्याकडे गणपती बाप्पाची मोठी आरती झाली की नाही. मग किती मुली आल्या, त्यांनी किती किलो पेढे आणले, किती वर्गणी जमा झाली ते सगळं लिहिते. ए काय ग सायली? अगं रेणू प्रोडक्टचा हिशोब लिहितेय दिसतंय ना. सायली मला काय वाटतं माहितीये का? म्हणजे मला असं वाटतंय बघ म्हणजे मी तुला सांगते तुला पटतंय का बघ. मला असं वाटतंय की मुद्द्याचं बोल. हा ग तेच सांगतेय. ऍक्च्युली ना माझा एक मित्र आहे त्याने ना त्याच्या घरी गणपती बसतो म्हणून दर्शनासाठी त्याच्या घरी बोलवलंय. आता मी एकटीच कशी जाणार ना म्हणून मी टाळत होते खरं तर. पण आपण तिघी पण गेलो तर मला चालेल. पण तुझ्या मित्राला चालेल का आम्ही दोघी असं अचानक आलेलं? अगं चालेल ना. अगं तो तुम्हा दोघींना पण ओळखतो. खरं तर तो आपल्या वर्गातच आहे. कोण ग? अगं तो धवल मिठभावकर. काय? शक्यच नाही. परी परी प्लीज प्लीज नाही नको ना म्हणूस आपण जाऊयात ना. मला मुंबईतले गणपती आणि ती सगळी सजावट विसर्जन आणि ते सगळंच बघायचंय ग. अगं रेणुका तू वेडी आहेस का? माझ्या दादाला जर कळलं ना मी त्या ढापण्याच्या घरी गेले होते तर गणपतीच्या आधी तो माझ्या विसर्जनाची मिरवणूक काढेल. काय ग परी? ए सायली तू तरी माझ्या बरोबर चल ना प्लीज. रेणू मला खरं तर आवडलं असतं ग यायला पण मला खूप काम आहे ग. सॉरी. ए बघ ऍटलीस्ट आपण मुंबईतले सार्वजनिक गणपती तरी बघायला जाऊयात ना. हा ते एक वेळ चालेल. पण आपण कसं कुठे जायचं ग रेणुका? मुंबईतलं तर काहीच माहिती नाहीये. अगं सायलीला सगळं माहितीये ना. ती घेऊन जाईल आपल्याला. हो ना सायली? रेणू मी आत्ताच सांगितलं ना तुला मला नाही जमणार. मला भरपूर काम आहे. सॉरी. काय ग सायली प्लीज जाऊयात ना आपण. प्लीज. ठीक आहे नको येऊ. बरी आपण दोघे जाऊयात. फार फार तर काय होईल आपण कुठेतरी हरवू ना. फार फार तर काय होईल आपल्याला कोणीतरी किडनॅप करेल. आपल्याला कोणीतरी पळवून नेईल. आपले हात पाय तोडेल. आपल्याला भीक मागावी लागेल. मुंबईतल्या कुठल्या तरी रस्त्यावर आपल्याला भीक मागत उभं राहावं लागेल. लागू दे आपलं काहीही होऊ दे. ज्याला त्याला त्याची कामं असतात ना. ती कामं खूप महत्वाची असतात. आपण दोघे जाऊया. फार फार तर काय होईल की फार मेलोड्रामा. बस आता. बोला कशाने जायचं? टॅक्सीने जायचं, बसने जायचं? इन द बेस्ट
ट्रकने जाऊया. मी नाही येणार आहे, तुम्ही दोघीजणी जा. नको येऊ, चालेल ना. नाही येणार आहे मी. आपण टॅक्सीने जाऊयात. ओके नाही काय तुझा फोन उचलत नाही ठीक आहे, पण आपला पण फोन उचलत नाही म्हणजे कमाल झाली. काहीतरी सॉरी गाईज, यायला उशीर झाला. काय डॉक्टर किती वेळ? सॉरी मी ते जरा आज जास्तच केलं. काय मेकअप? व्यायाम. अरे खोया, गणपती बाप्पाच्या दर्शनाला जातोय ना, मग गर्दीत कोण कधी गुद्द्यावर येईल सांगता येत नाही म्हणून. ए भाई सम्राट, तुला काय म्हणालोय आपण आधी? काय बोललोय? काय बोललोय? भाई पैसा पड़ा है, भगवान बड़ा है, और कुछ लोचा हुआ तो धवल खड़ा है. आपण असताना काय प्रॉब्लेम बिब्लेम होत नसतो रे बाबा. बस आता लवकर टाइम झालाय. ते नको नीरव, तू बस इथे. हे प्रकरण मला पेलवणार नाही. बाबा चल लवकर. तिला मी पेलवणार नाही. नीरव तू तिकडे बस. हा, म्हणजे तू तिकडेच बस. मी अरे येणार काय रे? संगीत खुर्ची खेळतोय आपण. या कच्च्या लिंबूला ना उगाच घेऊन चालू. कच्चा लिंबू बोलायचं ना मला. बाबा गप बसतो काय आता? जरा थांब ना. मारे ना, तुला आधीच सांगतोय कच्चा लिंबू नाही बोलायचं मला. एक मिनिट. नीरव तू माझ्या मागे बस, सम्राट तू धवल मागे बस. मी ना बसणार. हा मला बोलला कच्चा लिंबू. बरे बाबा तू पक्का लिंबू बस. हा आता कसं? बस आता मागे. खरंच काकीत लिंबू आहे. काय बोललो? काय नाही. काय बोललो? अरे काय नाही बाबा बस. हा हाय निघाला तुम्ही? सॉरी मी तुम्हाला सांगायलाच विसरलो. म्हणजे ती पण येणार होती आपल्या सोबत. येणार होते बट इट्स ओके. आता आम्ही तिघी चाललोय गणपती बघायला. अच्छा मग चला आपण सगळे एकत्रच जाऊया. हा भाई चला ना आपल्या सोबत. लालबागच्या राजाचं मस्त दर्शन घडवून देतो. हा का लालबागचा राजा फक्त तुलाच दर्शन देतो का? अगं नाही तसं नाही, तिथे खूप गर्दी असते ना म्हणून तसं म्हणाला तो. हा म्हणजे गर्दीतून हा लोकांना गायब करून नेतो बहुतेक. ए सकाळी पडली आहे का खॉटवरून तू? हा मनवा बाई सांग हिला समजाव जरा. हा आपली वाट माहित नाही अजून हिला. हे तुझी वट माहित नसेल, पण कॉलेजच्या पहिल्याच दिवशी तू आमची जी काही वाट लावली होती ना ती व्यवस्थित लक्षात आहे आमच्या. सो आम्ही जाऊ आमचं. अगं कुठे अडकली अजून त्या? आता सांगतोय चल आपल्या सोबत. मस्त फास्ट अँड फ्युरियस लालबागच्या राजाचं असं दर्शन घडवून देतो. नाहीतर लाईन मध्ये उभं राहून ना म्हातारपण येईल या वयात. मी एक फोन केला ना तर लालबागच्या राजाच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेता येईल. तुला स्टेज वरून दर्शन घेता येईल म्हणायचंय का? तेच ते. घ्या जिकडे जायचं अजून त्याचं काही माहित नाही आणि चाललेत बघायला लालबागचा राजा. काय बाबांची बावर कशाला काढते का तू? लहान आहे तू, कुकुला बाल आहे, बाबांची काही येत नाही. दादा बोल बच्चन. नाही मी तुझ्या आधी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं ना तर माझं नाव परी प्रतापराव देशमुख नाही,